मंडळी, अक्षय तृतीया हा दिवस 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त आहे. म्हणून अशा शुभ पवित्र दिवशी काही महत्त्वाचे नियम आपण आवर्जून पाळावेत. म्हणजेच काही गोष्टी आवर्जून पाळाव्यात तर काही गोष्टी ज्या आहेत त्या कटाक्षाने टाळाव्यात. कारण शुभ दिवसांचे जसे शुभ फळ मिळतात तसेच जर आपल्या हातून काही चुका घडल्या तर त्याचे वाईट फळसुद्धा आपल्याला भोगावेच लागतात. जसं की अक्षय तृतीयेच्या दिवशी घरामध्ये भांडण, वादविवाद, कलह होणार नाहीत याची काळजी घ्यावी. तसेच ज्येष्ठांचा आदर करावा, कुणालाही अपशब्द बोलू नये, कुणाचे मन दुखावले जाणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठावे, घराची तसेच देवघराची स्वच्छता करावी, स्वच्छ आंघोळ करून देवांची पूजा अर्चा विधिवत करावी, मुख्य दरवाजा स्वच्छ पुसून घ्यावा, त्यावर स्वस्तिक काढावं. स्वस्तिक मंगलमय तसंच भरभराटीचं प्रतीक मानलं जातं. उंबरठ्यावर हळदीचं लेपन करावं, तसंच मंगल कलश उंबरठ्यावर आपण ठेवावा. यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असतात. दरवाजाला आंब्याचे तसंच झेंडूच्या फुलांचे तोरण लावावे, रांगोळी काढावी. पंचोपचारे माता लक्ष्मीसहित भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करावी, नैवेद्य अर्पण करावा, तसेच पितरांची पूजाही करावी. तसेच आपल्या बजेटनुसार लक्ष्मीकारक वस्तूंची खरेदी या दिवशी आवर्जून करावी. यथाशक्ती पाण्याचे तसंच अन्न, वस्त्रदान गरजूंमध्ये आपण करावं. सोने चांदी यांची खरेदी तुम्ही या दिवशी करू शकता. ती अक्षय फलप्राप्ती देणारी मानली जाते. श्री स्वामी समर्थ.